नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, 8वा वेतन आयोग देण्याची तयारी सुरू केली आहे सरकारने। देशभरातील करोडो सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे, पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे। परंतु 8व्या वेतन आयोगात किती पगार वाढेल याची चर्चा आता सुरू झाली आहे। तुमचा पगार 8व्या वेतन आयोगानंतर किती असेल याची माहिती आम्ही देणार आहोत। कसं वाढेल पगार बघा, 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे। DA फिटमेंट फॅक्टर आणि HRA म्हणजे घरभाडे भत्त्याच्या दराचाही या वेतन वाढीवरचा परिणाम होणार आहे। 6व्या वेतन आयोगातील HRA व दर 30% म्हणजे XCT, 20% YCT आणि 10% ZCTसाठी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगातही त्यात सुधारणा करण्यात आली। हे दर सुमारे 24, 16 आणि 8% होते, परंतु महागाई भत्ता 50%वर पोहोचताच HRA पुन्हा 30, 20 आणि 10% करण्यात आला। याचा अर्थ HRA दर थेट DA आणि बेसिक पेशी संबंधित आहे। त्यामुळे यंदाही सरकार मूळ वेतन व महागाई भत्ता रचनेनुसार 8व्या वेतन आयोगात पुन्हा एकदा HRA दराचा आढावा घेईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। तर किती वाढेल पगार? जर तुमचा जुना पगार 30,000 रुपये आहे तर तो 7व्या वेतन आयोगात 77,100 रुपये झाला, परंतु 8व्या वेतन आयोगात तोच पगार 85,800 रुपयापर्यंत जाऊ शकतो। त्यावेळी काही कर्मचारी संघटना फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहे। त्यामुळे 30,000 रुपयाचा जुना पगार 1,10,400 रुपयापर्यंत पोहोचू शकतो। आणि HRAची रक्कम कशी वाढेल? आतापर्यंत 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढवून 1.92 करण्याची चर्चा आहे। म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या मूळ वेतनात 1.92ने गुणाकार करून नवीन वेतनावर निश्चित केला जाईल। हे उदाहरण द्यायचे झाले तर तुमचा बेसिक पगार 30,000 रुपये असेल तर नवीन पगार 30,000 गुणिले 1.92 57,600 रुपये होईल। अशा तऱ्हेने HRAचे गणितही नव्या बेसिकवर असणार आहे, त्यामुळे HRAची रक्कम वाढणार आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।